नमस्कार मंडळी, मी प्रियंका माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच प्रियंकाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर झालं असं मंडळी की काल मी भाजी आणायला गेले होते आणि तिथे होत्या या छान इटुकल्या पिटुकल्या अशा शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरची। म्हणून म्हटलं चला आज ह्या ढोबळी मिरचीची छानपैकी भाजी बनवावी। तर इथे मी 5 ते 6 ह्या ढोबळी मिरची घेतल्या, त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि छान पुसून घ्यायच्या। आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत। हो, मी ह्या मिरच्यांची छान भरून अशी भाजी बनवणार आहे, तर त्यामुळे ह्या मिरच्या चिरताना मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चिरायच्या। सगळ्यात आधी जो देठाचा भाग आहे तो काढून घेतला, त्यानंतर सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने जो बियांचा भाग आहे तो काढून घ्यायचा। म्हणजे ही जी ढोबळी मिरची आहे तिची अशी वाटी किंवा एखादी डब्बीसारखी तयार होईल। त्यानंतर जो देठाचा भाग होता त्यालासुद्धा थोडीशी मिरची लागलेली होती, तर तीसुद्धा बाजूला काढून घेतली। ही मिरचीसुद्धा आपल्याला या भाजीमध्ये वापरायची आहे। सगळ्या मिरच्यांच्या ज्या बिया होत्या त्या काढून घेतल्या आणि जो देठाकडचा भाग होता तो सुद्धा छान बारीक असा चिरून घेतला। आता एक मध्यम आकाराचा कांदा घेतला, हा कांदासुद्धा छान बारीक चिरून घ्यायचा। आता कांदा आणि शिमला मिरची सगळं छान व्यवस्थित चिरून झालेलं आहे। चला आता वाटण बनवून घेऊ। वाटण बनवण्यासाठी इथे मी घेतलं 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे। त्यानंतर याच्यात आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहेत, पण त्याआधी इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा छान ठेचून घेते। आलं लसणाची पेस्ट जर आपल्याकडे असेल तर ती इथे वापरा, नसेल तर अशा पद्धतीने ठेचून घ्या। तर हे पहा, इथे आलं लसणाची ही जे ठेचून घेतलेली पेस्ट होती ती टाकली। थोडासा हिंग टाकायचा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। त्यानंतर 1 चमचा मी इथे जिरं टाकून घेतलं आहे, छोटा चमचा। 1 चमचा लाल तिखट मी इथे टाकलं आहे, अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला घातला। बरं, आता याच्यात तिखट, गरम मसाला हे जे आपण मसाले वापरलेत हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकतो। त्यानंतर अगदी थोडंसं, म्हणजे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो 1 चमचा भरेल एवढं पाणी याच्यात टाकायचं आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं। म्हणजे हे मिश्रण थोडंसं ओलसर होईल। तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल, तुम्हाला ती इथे टाकायची असेल ते पण तुम्ही टाकू शकता। आता हे जे मिश्रण आहे हे आपण जे शिमला मिरचीच्या बिया काढून घेतलेल्या होत्या त्यात भरायचं। आपल्याला हवं तेवढं आपण ह्या मिरच्यांमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं। हे पहा, मिश्रण सगळं भरून झालेलं आहे। आता भाजी बनवायला घेऊ। त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। आता याच्यामध्ये 1 मोठी पळी भरेल एवढं तेल टाकायचं। तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। आपली जी नॉर्मल भाजीची फोडणी असते तशीच मी इथे फोडणी बनवते। तेल चांगलं कडकडीत गरम झालं, त्यानंतर यामध्ये मी टाकलं आहे अर्धा चमचा जिरे। जिरे चांगले तडतडू द्यायचे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोहरीसुद्धा इथे ॲड करू शकतात। जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकायचे कांदे। तर अगदी बारीक चिरलेला कांदा टाकला, सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। हे पहा, कांदा परतला गेला। आता याच्यात जे आपण शिमला मिरचीचे देठ बारीक चिरून घेतलेले होते ते टाकायचे। हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं। आता कांदा आणि शिमला मिरची अगदी व्यवस्थित परतली गेली की त्यानंतर यातही काही मसाले टाकून घ्यायचे। सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट टाकले। हे सगळं चांगलं परतून घेतलं। त्यानंतर ज्या शिमला मिरच्या आपण भरून घेतलेल्या होत्या त्या याच्यात ठेवायच्या। आता ह्यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला 5 मिनटं ही शिमला मिरची मंद गॅसवरती छान वाफवून घ्यायची। पाणी आता ॲड करायचं नाही आहे, आपण नंतर ते ॲड करणार आहोत। हे पहा, 5 ते 6 मिनटं मंद गॅसवरती शिमला मिरची चांगली वाफवून घेतली। छान याला वाफ फिरली। आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। तर पाणी किती टाकायचं, फक्त ही शिमला मिरची शिजेल इतकंच पाणी वापरायचं आहे। त्याआधी जे वाटण थोडंसं शिल्लक होतं ते सुद्धा मी याच्यात टाकलं। थोडंसं मीठ मी वरून टाकलेलं आहे, कारण शिमला मिरचीचं जे वाटण होतं त्यामध्ये आपण जे मीठ वापरलं होतं ते पुरेसं होणार नाही, ते त्या वाटण्यासाठी पुरेसं आहे, पण शिमला मिरचीमध्ये अजून थोडंसं मीठ आवश्यक आहे। आता यामध्ये टाकलं पाणी, फक्त 1 कप भरेल एवढंच पाणी याच्यात ॲड करायचं। आपल्याला ही भाजी रस्सा भाजी नाही करायची, ही मिरची शिजेल इथपर्यंत पाणी वापरायचं। चला आता झाकण ठेवू आणि ही भाजी छान शिजवून घेऊ। हे पहा,
10 मिनटानंतर ही जी शिमला मिरचीची भाजी आहे ही शिजली आहे आणि काय सुगंध येत होता, मस्त. आत्ताच तिला लगेच खावी अशी वाटत होतं. तर चला आता भाजी पुन्हा एकजीव केली, झाकण ठेवलं आणि मंद गॅसवरती आता फक्त 1 मिनिट थोडीशी वाफ फिरवून घेऊ. हे पहा, 1 मिनटानंतर भाजी पहा, तुम्ही बघू शकतायत किती सुंदर दिसते. आणि ही भाजी जेवढी सुंदर दिसते तेवढीच चवीलासुद्धा छान लागली. तर मग तुम्हालासुद्धा जर शिमला मिरचीची अशी भरून भाजी बनवायची असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा. आणि हो, हे आपलं नवीन चॅनल आहे बरं का, त्यामुळे याला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.